ऐका ना, तर आज काय दुपारी जेवणाला बनवले ते बघूया. तर ही आहे ज्वारीची गरमागरम लुसलुशीत भाकरी. तर चला आज थंडी पण आहे, उकडायले पण आणि सगळंच व्हायला लागले. कारण की पहाटे थंडी पडती, 12 नंतर उकडायला चालू होते. नंतर संध्याकाळी रात्री 9ला पण उकडायला चालू होते आणि अचानकच रात्री 12-1 नंतर थंडी पडायला चालू होती. ती पहाटे लईच थंडी पडती. तर हा विषय बाजूला ठेवूया थंडीचा आणि उकडण्याचा. तर जेवणाला काय केले बघूया. तर भात वाढून घेतलाय, भाकरी वाढली आणि हे अख्खा मसूर आहे, जो घरगुती पद्धतीनं केलेला आहे. हॉटेलमध्ये करतात अख्खा मसूर, पण ते जो मसाला असतो तो आपण टाकलेला नाही आहे. हा बेळगावी अख्खा मसूर आहे, जो बारीक जातीचा असतो पण चवीला खूप छान असतो. तर चला आता हे आपण घरगुती अख्खा मसूर प्लेटमध्ये वाढून घेऊया. तर ह्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो. तर चला आता दुसरा विषय काय आहे बघूया. म्हणजे विषय म्हणजे पदार्थ. तर काय भाजी बनवली आहे ती बघूया. तर ही आहे वाव अंड्याची कोशिंबीर, म्हणजे अंड्याची भुर्जी. असे दोन प्रकार असतात त्याचे, म्हणजे नाव दोन दोन असतात वेगवेगळे. कोण कोशिंबीर म्हणतं, कोण भुर्जी म्हणतं. तर चला ही अंड्याची भुर्जी आहे. तर अंड्याची भुर्जी मला प्रचंड आवडते, खूप छान लागते आणि मस्त. चला तर मग अंड्यामध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर आहे आणि विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, भरपूर काही असतं. अंडी माणसांनी खावीत. तर चला आता मी खायला घ्यायला, अंड्याची भुर्जी खायला घेऊया. आज पोटभर जेवणार आहे. तर आज काम भरपूर केलेली आहेत आणि काम केल्यामुळे भूक बी लागलेली आहे आणि आता मस्तपैकी जेवणार, तासभर झोपणार आणि परत कामाला लागणार. तर चला आता हे मला कमेंटमध्ये सांगा, ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. थँक्यू.